बरोबर आहे का ते वक्तव्य? हो बरोबर आहे ना. मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही. धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? मी का कुठं बोललो? मी त्यांनी सांगितलं ना, त्यांनी फोन केलेला नाही. त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिक कराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात? त्यांच्या ना, वाल्मिकी खंडणीचा संत गुन्हा दाखल आहे आहे हो. ना. अहो संत वाल्मिकी आहे तो. हो, वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी. हो, फक्त मग- 307 गुन्हा दाखल आहे त्याच्यावर, त्या आंधळेच्या मर्डर मधला बबन गीतेच्या. हा. त्याच्यात अरेस्ट झालेला नाही, बस तेवढंच. कायदेशीर मग प्रॉब्लेम आहे तो. त्यांच्यावरती या मस्ताजोगचा ज्या सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे? ना त्यांचा आणि साठेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि गुलेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या खंडणीचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये, त्याचाही काही संबंध नाही. तर त्याला काय करायचं आम्ही? संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करतायत ना, पण त्यांचा खुनाशी काय संबंध आहे? का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला? का धनंजय मुंडेची मंत्रिपदावर हकालपट्टी? धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही. धनंजय मुंडेची हकालपट्टी करा, कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत. मग असं कुठं असतं का? मग धनंजय मुंडे यांचे ते स्वतः फोटो? म्हणाले माझं आणि ह्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा, मग जिव्हाळ्याचा संबंधाचे- वाल्मिकांनाचा संबंध त्या ह्याच्यामध्ये येतो का कुठे खुनाबद्दल? वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो आहोत की वाल्मिकांसारखा संत माणूस नाही. संत माणूस तर नाहीयेच, कुठे शोधूनही सापडणार नाही. नाही ते आम्हाला शोधायचं पण नाही, पण वाल्मिकांमध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता. हो. संत वाल्मिकी, त्याच्यानंतर संत वाल्मिक कराड. आणि जाऊ द्या, फोन धनंजय ठेवा ना. मुंडे यांना तुम्ही बघा. मंत्रिपद भेटलंय तर बाकी तुम्हाला काय होतंय? तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतोय. करा ना म्हणजे तुमचं तुम्ही काम. हॅलो, हा. मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का? हो बरोबर आहे. ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते. मग तो समजवा तुमच्या आपल्या समाजातला आहे ना. मग तुम्ही जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला आपली. आपण जितेंद्र त्यांच्या आव्हाड मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला? तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला, त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात. हा, पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला. मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का मग तुमच्याकडे जर याचा तुम्हाला कुठला? असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता, तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला. ते पण विंजरीत आहेत, ते कधीच येत नाही बीडमध्ये. हा, मग आलो आपण नाही पण मी. तेच सांगतो, तुम्ही वंजारीत आम्ही वंजारीत, मुंडे हो, मग साहेब ते पण वंजारीत वंजारीत आहेत, आहेत ना, तुम्ही त्यांची म्हणता ते पण मुलं वंजारीत वंजारीत आहेत आहेत. ना. मग आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली मग पाय त्यांनी ओढायचा कशाला का? माझ्याकडे यायचं प्रचार करायला? ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत, तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हकालपट्टी करा? नाही नाही नाही, ते म्हणायची गरज नाही ना. याला प्रचंड मतांनी हरवा. मग तुम्ही मग तसं त्या विधानसभेवेळी यायचं ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून. आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत? कशाला? तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर की माझे पाय धरलेले, माझ्या इकडे येऊन रडत होता. मग त्याची उत्तरं मिळतात अशी संधी मग मिळाल्यावर. विधानसभेत येऊनच सांगायचं ना, परळीमध्ये सभा लावायची सांगितलं तुम्ही. ना, मी विधानसभेत येऊनच बोललो. आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुमची इच्छा आहे का? तर माझ्याकडनं नाही होत ते. मी आमची तसला कोणी केला याचा संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समोर तुम्ही. हो येईल ना, सगळं मीडिया समोर येणार आहे. तुम्ही कशाला काळजी करता? काही करू नका, सगळं मीडिया समोर येणार आहे. ठीक आहे, चालेल. मग येईल तेव्हा मग प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या. पोलीस काय आहे ते कारवाई करतील ना. आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब. हा, आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही. आणि वंजारी बस करा हो. वंजाऱ्यांना काय खून करण्याचे लायसन्स नाही देत कोणी. अहो लायसन मी माझ्या जातीसाठी मी कट्टरच राहणार आहे, तुमच्यासारखा फितूर होणार तुम्ही नाही. जातीसाठी कट्टर राहा, मी माणुसकीसाठी कट्टर राहतो. ठीक आहे, तुमच्या चालेल. जातीसाठी राहा. हो, जातीसाठी ओके? माती खायला पण तयार आहेत आम्ही, तुमच्यासारखं फितूर नाही खाणार. माती नाही शेण पण खा. हा. पण मी माझा माणुसकीशी संबंध आहे, माणसांशी संबंध आहे. माझा राक्षसांशी संबंध नसतो. समजलं? आता हो. ठेवा फोन.